नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर फोनवर बोलत असतो की मिस्टर अजय, काय तुम्ही पण प्लीज फॉर्मॅलिटी करू नका. आणि बरं झालं तुम्ही तुमचा माणूस पाठवला नाही. या सगळ्यामध्ये फॉर्मॅलिटी करण्याची काहीच गरज नाही आहे. एक काम करा, पैसे कपाटातच आहेत. हो, अजिबात काळजी करू नका, पैसे माझ्या घरीच आहेत. तुम्ही पैसे घ्यायला या. पण माहिती आहे ना, आपलं ठरलेलं आहे. पैसे घ्यायला यायचं नाही आहे नुसतं, तर तुम्हाला इथे जेवायला यायचं आहे. त्यावेळेला मग सागर त्याला म्हणतो की हो हो, तुम्हाला कळलं आहे ना, तुम्हाला जेवायला यायचं आहे ते. आता सागर हा फोन ठेवत असतो, परंतु मुक्ता समोर असते म्हणून तो तिची गंमत करण्याचं ठरवतो. आता सागर त्याच्या माणसाला म्हणतो, मिस्टर अजय तुम्ही ना जेवायलाच या. त्यानिमित्ताने माझ्या सुंदर बायकोच्या हातचं तुम्हाला जेवायलाही मिळेल. त्याच वेळेला आता मुक्ता पटकन सागरकडे बघते आणि नंतर मुक्ता म्हणत असते की काय सागर. तेव्हा तो पुढे त्या क्लायंटला म्हणतो की बरं, नाही नाही, माझी बायको फारच छान जेवण बनवते. अहो तुम्हाला माहिती नाही आहे, खूप सुंदर जेवण बनवतात त्या. आणि तुम्हाला माहिती आहे त्या अन्नपूर्णा आहेत, अन्नपूर्णा. तर एका बाजूला कडक लक्ष्मी देखील आहेत, त्यांना रागही फार येतो. त्याच वेळेला इथून मुक्ता म्हणत असते की सागर काय बोलताय तुम्ही. तेव्हा सागर पुढे म्हणत असतो की बरं, तुम्हाला व्हेज जेवण आवडतं. अरे हो, मग तर प्रश्नच नाही. त्या व्हेज जेवण अगदी उत्तम बनवतात. नंतर तो म्हणतो की गोड, अच्छा, गोड बनवण्यामध्ये तर त्यांचा हातखंड आहे. त्यांच्यासारखं गोड कोणीच बनवू शकत नाही. मग तुम्ही याच जेवायला. मी तर तुम्हाला सांगतो की खरंच त्या खूप छान आहेत. आणि ना, त्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझे क्लायंट आहेत म्हणून तुम्हाला एक गोष्ट आता मी रिव्हील करतो. ती म्हणजे त्यांना जर राग आला ना, तर त्या समोरच्याचे दातही पाडू शकतात बरं का. आणि हो, आणखीन एक म्हणजे त्या दात पाडू शकतात आणि दात पाडताना ते दुसऱ्या कोणाचे दात जोडूनही देऊ शकतात. इतक्या ते हुशार आहेत. त्याच वेळेला आता इथे मुक्ताला मात्र आवरत नाही. मुक्ता म्हणते की सागर, हे तुमचं सगळं काय बोलणं चालू आहे. ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील, असं मुक्ता आता वैतागून त्याच्याकडे जाते आणि म्हणते की सागर एक मिनिट थांबा. तेव्हा मग सागरचं बोलणं काही थांबत नसतं. तो मुक्ताची मजा घेणं सुरूच ठेवत असतो. सागर म्हणतो की बरं, ऐकलत का, आता मग आपलं येणं फायनल झालं, तुम्हाला यायचंच आहे. त्यावेळेला मुक्ता म्हणते की सागर एक मिनिट, माझ्याकडे द्या फोन, मला बोलू दे. म्हणून आता मुक्ता फोन घेते आणि मग समोरून ती हॅलो हॅलो करते, परंतु फोन कट असतो. आता मुक्ता वैतागते. सागर म्हणतो की मुक्ता, मी फोन कधीच ठेवून दिला होता, मी फोन कधीच कट केला होता. तेव्हा मग मुक्ता फोन बेडवर ठेवते आणि तिथून रागाने निघून जात असते. सागरवरती चिडलेली असते. तेव्हा सागर हा मुक्ताला स्वतःच्या जवळ ओढतो आणि म्हणतो की मुक्ता, काय हे तुमचं, मी तो फोन तर कधीच कट करून ठेवला होता, मी फक्त तुमची गंमत करत होतो. तेव्हा मुक्ताला आता राग येते आणि मुक्ता अगदी लाडाने सागरच्या खांद्यावर मारते. सागर आता मुक्ताला म्हणतो की तुम्ही जगाला एक सुंदर मुलगी म्हणून माहीत आहात, प्रेमळ बहीण म्हणून माहीत आहात, एक हेल्पफुल वहिनी आणि एक जेन्युइन सून म्हणून माहीत आहात. परंतु तुम्ही बायको म्हणून कशा आहात किंवा तुम्ही बायको आणि जोडीदार या कशा आहात हे केवळ फक्त मलाच माहीत आहे. तुमची ती रूपं फक्त मीच पाहिलेली आहेत, बाकी कोणीही पाहिलेली नाहीत, असं सागर आता मुक्ताला म्हणतो आणि मुक्ता गालातच असायला लागते. सागर पुढे म्हणतो की कधी तुम्ही एक छान बायको म्हणून वागता, कधी सुंदर जोडीदार म्हणून माझी साथ देता, तर कधी तुम्ही कागदाची सुरगई करून झोडपूनही काढता. आता हे ऐकल्यावर मुक्ता मात्र हसायला लागते. सागर आता म्हणतो की त्यानंतर तुम्ही समोरच्यावर प्रेमाने फुंकन देखील मारू शकता. माझ्यावरची जी काळजी असते ती तुमच्या डोळ्यामध्ये अशी काजळासारखी पसरलेली असते आणि माझ्यावरचं प्रेम हे तुमच्या डोळ्यामध्ये अगदी स्पष्ट दिसून येतं. आणि म्हणूनच कधी तुम्हाला माझ्या खोड्या देखील काढायच्या असतात, तर कधी माझ्यावर तुम्हाला हसायचंही असतं, हे आता हसताय ना तसंच. तर कधी तुम्ही माझी गंमत करत असता, खरंच तुम्ही त्यावेळेला खूपच वेगळ्या वाटता. आणि परंतु हे सगळं असतानाही तुम्हाला कधीकधी मला असं जवळही घ्यायचं असतं, प्रेमाने समजवायचंही असतं. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताला जवळ घेतो आणि त्यावेळेला मुक्ता आता लाजत असते आणि नंतर ती स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवते. अशा प्रकारे आता मुक्ताला असं लाजताना पाहून सागरलाही खूपच वेगळं वाटत असतं. नंतर आता मुक्ता लाजते आणि सागरच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्याच वेळेला आता सागर इथे मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ताच्या कपाळाला तो जवळ घेऊन एक किस करतो. आणि त्यानंतर हे सगळं होत असताना सागर हा मुक्ताकडे पाहतच राहिलेला असतो. सागरच्या या सगळ्या बोलण्यामुळे मुक्ताला आता वेगळंच वाटू लागलेलं असतं. सागर आता मुक्ताचा हात धरतो आणि नंतर तो मुक्ताकडे बघतच राहिलेला असतो. तिचे केस तो आता हातानेच अलगद बाजूला करत असतो आणि ते सगळं करत असताना मुक्ताची नजर आता सागरच्या डोळ्यांमध्ये जाते. आणि त्यानंतर मग आता सागर हा मुक्ताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला पटकन मुक्ता ही बाजूला जाते आणि म्हणते की सागर, मला पाणी हवं आहे, आणि ती बाजूला निघून जाते.
तर इथे लकी हा फोनवर बोलत असतो की डॉक्टर, तुमच्या पैशांची व्यवस्था मी उद्याच्या उद्या करतो, आपण ऑपरेशन करूया. तर हे ऐकून सावलीला खूपच मोठा आनंद होतो. तर डॉक्टर इथे म्हणत असतो की चालेल मिस्टर लकी, तुम्ही लवकरात लवकर कॅश डिपॉझिट करा, आपण उद्याच ऑपरेशनची प्रोसिजर सुरू करूया. त्याच वेळेला इथे लकी म्हणतो की हो डॉक्टर, तुम्ही काही काळजी करू नका, आपण लवकर ऑपरेशन करू. तर इथे सावनी मनातच म्हणते की वा, फायनली हा बावळट लकी चोरी करण्यासाठी तयार झाला. आता मुक्ता, तुझ्या नाकाखालून हा लकी पैसे चोरून नेईल आणि तू बावळटीसारखी बघतच बसशील, तुला यातलं काहीही कळणार नाही. असं म्हणून आता सावनी ही खूपच खुश होत असते आणि फायनली माझ्याकडे आता पैसे येणार या विचाराने ती आनंदी झालेली असते. तर इथे लकी रूममध्ये बसलेला असतो. तो म्हणतो की मी डॉक्टरला तर म्हणालो की 10 लाख रुपये अरेंज करतो, परंतु कुठून करू अरेंज, काय करू मी? मित्रांकडून कोणाला मागितले तर कोणाकडे इतके पैसे नसणार आहेत, आणि लोन काढलं तर लोन काढल्यानंतर दादूसला समजेल, काय करू मी? माझ्याकडे चोरी करण्याशिवाय कुठला ऑप्शन नाही आहे का घरात? मग माझ्याकडे ती चावी कशी येईल? त्याच वेळेला सावनी पटकन चावी घेऊन येते आणि लकी उठून उभा राहतो. तेव्हा सावनी म्हणते की हे घे लकी, सागरच्या कपाटाची चावी. तेव्हा हे पाहून लकीला खूप मोठा धक्का बसतो. लकी आता तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा सावनी म्हणते की लकी, हे घे, ही चावी घे आणि सागरच्या कपाटामध्ये जाऊन चोरी कर. या कपाटामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या वर कॅश आहे, तू ही घे आणि चोरी कर. तेव्हा मग ती म्हणते की एक काम कर तू, तेव्हा तू हे कॅश कशी घ्यायची तुला कळत नाही आहे ना? उद्या सकाळी जेव्हा मुक्ता क्लिनिकला जाईल आणि सागर ऑफिसला जाईल त्याच वेळेला तू ही सगळी कपाटातली कॅश घे. तर इथे मुक्ताचं किचनमध्ये सगळं काही आवरून झालेलं असतं. ती विचार करते की लकी जेवलाही नाही आहे, असेल ना तो व्यवस्थित, कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना? मी जरा त्याच्याशी जाऊन बोलते, म्हणजे मला समजेल की नेमकं काय आहे ते. म्हणून मुक्ता आता लकीच्या रूमकडे यायला निघालेली असते. नंतर तिथे सावनी लकीला सांगत असते की ही चावी घे, या चावीनेच तुला सागरच्या कपाटातले पैसे मिळतील. त्याच वेळेला आता तो म्हणतो की पण जर पैसे घेतलेले दादूसला समजले तर मी काय करणार? तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, अरे नाही समजणार, तू त्याला काळजी घेऊ नकोस. त्यावेळेला मुक्ता ही रूमच्या बाहेर आलेली असते. परंतु मुक्ता रूममध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर विचार करते की काय करू? इतक्या रात्री मी लकीच्या रूममध्ये जाऊ का? नको. हवं तर मी उद्या बोलते त्याच्याशी, आता तो आराम करत असेल तर असू देत, आत्ता उगाच जाऊन त्याला डिस्टर्ब करायला नको. त्यापेक्षा मी उद्या सकाळी त्याच्याशी बोलते, असा विचार मुक्ताच्या डोक्यात सुरू होतो आणि मुक्ता तशीच तिथून मागे निघून जाते. ती लकीशी बोलण्यासाठी आतमध्ये जात नाही. तर इथे सावनी म्हणत असते की तू काळजी करू नकोस, नाही समजणार सागरला, कारण काय ना, जर समुद्रातल्या पाण्यामधून एक बादली पाणी काढलं तर ते समजतं का कोणाला किंवा समुद्राला तरी? तसंच आहे ना सागरच्या कपाटातल्या पैशांचं. एक काम कर, तू त्यातले पैसे घे 10 लाख रुपये, मग सागरला कुठे कळणार आहे की तू त्यातनं पैसे घेतलेस? तसेही सागरच्या कपाटामध्ये खूप पैसे आहेत आणि त्यातले थोडेसे घेतले म्हणून सागरला काय फरक पडणार आहे? असं ती आता त्याला बोलत असते आणि मुक्ता मात्र तिथून निघून गेलेली असते. नंतर इथे आता सावनी ही लकीला म्हणत असते की अजिबात काळजी करू नकोस, तू हे सगळं कर, मग तुझं सगळं व्यवस्थित होईल. आता समज तुला 10 लाख रुपये मिळाले तर तू परत तुझं पूर्वीसारखं आयुष्य सुरू करू शकतोस. कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही आणि तुझं पुन्हा इथे हसंही होणार नाही. तुला पूर्वीचा मान आणि पूर्वीचा दर्जा सगळं काही मिळेल. तू सगळं काही व्यवस्थित जगू शकशील, स्वाभिमानाने जगू शकशील. मेन म्हणजे पूर्वीसारखं तुझं मजेशीर लाईफ होतं, एकदम हसत खेळतं बिंदास लाईफ, ते तुला जगायला येणार आहे. म्हणूनच लकी, मी तुला सांगते की इतकं कर म्हणजे तुझं पूर्ण काम झालं म्हणून समज. फक्त मी तुला सांगते तेवढी गोष्ट लक्षात ठेव, सकाळी मुक्ता नसेल आणि सागर नसेल तेव्हाच तुला जायचं आहे आणि कपाटातून 10 लाख रुपये काढून आणायचे आहेत. बाकी कसलीही चिंता करू नकोस, डोंट वरी. ही चावी फक्त घे आणि हे सगळं तू काम कर. आता लकी त्या चावीकडे बघतच राहिलेला असतो आणि त्याला आता थोडी भीती वाटत असते. नंतर मुक्ता रूममध्ये येते आणि विचार करते की आता उद्या एकदा तो क्लायंट पैसे घेऊन गेला की माझं टेन्शनच गेलं समजायचं. मग मुक्ता म्हणते की नाही, जोपर्यंत हे पैसे कपाटामध्ये आहेत ना तोपर्यंत माझ्या जीवाला घोर लागलेला आहे, खरंच कळत नाही काय करायचं. त्याच वेळेला आता मुक्ता ही पुन्हा कपाटाकडे येते आणि म्हणते की एकदा चेक करते सगळे पैसे तर व्यवस्थित आहेत ना. म्हणून आता मुक्ता ही कपाट उघडायला जाते आणि कपाट उघडल्यानंतर तिचं लॉकर उघडते आणि पासवर्डने लॉकर उघडल्यानंतर त्यामध्ये पैसे जसे तर जसे व्यवस्थित ठेवलेले असतात. तरीही मुक्ता ते पैसे बाहेर काढते आणि त्याच्याप्रमाणे ते सिरियल वाईज पैसे जिने जसे लावून ठेवलेले असतात तसेच पैसे ती आता आहेत ना व्यवस्थित हे सगळं चेक करते आणि नंतर मग तिला धास्ती होते. ती म्हणते की फायनली
हे पैसे आहेत तसेच आहेत. एकदा की ते कोण क्लायंट आहेत ते सागरचे हे पैसे घेऊन गेले की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं होणार आहे, असं मुक्ता मनातच म्हणते आणि तिथून बाजूला निघून जाते. आणि पैसे जसे त्या तसे आहेत याने तिला जरासा दिलासा मिळतो. त्यानंतर मुक्ता बाहेर येते आणि स्वाती नाश्ता करत असते. सागर ऑफिसची तयारी करतो. सागर म्हणतो की मुक्ता, बरं ऐकलंत का? तुम्हाला माहिती आहे ना, आज ते माझे क्लायंट येणार होते, परंतु माझी आज जरा अर्जंट मीटिंग लागली आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज ते जर आले तर त्यांना थोडं अटेंड कराल का? मुक्ता म्हणते की हो, डोंट वरी, मी करेन. नंतर स्वाती म्हणते की अगं मुक्ता ऐक ना, उपमा छान झाला आहे हा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बरं ऐकलंत का स्वातीताई, मम्मी मी ना सगळी जेवणाची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. टोमॅटो आहेत ते उकडून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या भाज्या वाफवून देखील घेतलेल्या आहेत. ते कटलेट्स करायचे आहेत ना त्याच्यासाठी. बाकी सगळी तयारी होईलच. मी जाऊन येते पटकन क्लिनिकला. त्याच वेळेला आता स्वाती म्हणते की हो हो मुक्ता, डोंट वरी, तू काहीच काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. तेव्हा इंद्रा म्हणते की हो चालेल चालेल मुक्ता, तू जा, व्यवस्थित जाऊन ये, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते, तू जेवणाची अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणून आता त्या दोघीही मुक्ताला न टेन्शन घेण्यासाठी सांगतात. त्याच वेळेला सागर म्हणतो की बरं मुक्ता चला आपण निघूया का? मग आता तितक्यातच समोर सावनी येते आणि मुक्ता सागरबरोबर निघतच असताना सावनी म्हणते की जरा मुक्ता प्लीज 1 मिनिट थांबशील का? मला जरा बोलायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं आहे सावनी? तेव्हा सावनी चेहरा बारीक करून येते आणि म्हणते की अगं मुक्ता, ॲक्च्युली ना माझी तब्येत ठीक वाटत नाही आहे जरा. काल ना जरा मला अशक्तपणासारखं वाटायला लागलं अचानक. काय माहिती असं अंग गळल्यासारखं वाटतंय. ताप तर असं वाटत नाही पण कणकण असल्यासारखी वाटते. त्यावेळेला आता सागर पटकनच मनात म्हणतो की गेंड्याची कातडी आहे जी, काय होणार आहे तिला? तेव्हा मुक्ता त्याला शांत करते. सागरला सावनी विचारते की काय तू काही बोललास का? तेव्हा मग आता सागर म्हणतो की बरं मुक्ता चला मी निघत आहे. मग आता लगेच मुक्ताला ती म्हणते की बरं मला काय म्हणायचं होतं मुक्ता, की तू प्लीज मला तुझ्यासोबत नेशील का? तू जाता जाता क्लिनिकला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे मला घेऊन जाशील का? म्हणजे ऑन द वे ड्रॉप केलंस तर बरंच पडेल. त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की बरं काल तर तुम्ही ठीक दिसत होतात, परंतु आज काय झालं? तेव्हा ती म्हणते की माहीत नाही गं, अचानकच. आणि ती मुक्ताला म्हणते की बरं तू आता गाडीजवळ जा, मी येतेच थोड्या वेळात. आणि ती त्यांना पुढे पाठवते आणि नंतर मनातच सावनी म्हणते की अच्छा सागर माझी गेंड्याची कातडी आहे का? ठीक आहे, बघ मग मी आता ही शिंग कशी खुपसते ते. आता खरं तर मी हे सगळं करते ते घरात चोरी होणार आहे म्हणून. तुम्ही दोघं मोठे आनंदात आहात ना. आता बघा कसा घरामध्ये बॉम्ब फुटतो ते. मी मुक्ता तुझ्यासोबत असेल तर माझ्यावर संशयाला जागाच नाही. मुक्ता मला सरळ सांगेन की सावनी माझ्यासोबत होती. सगळ्यांनाही तेच सांगेल. मग आता हा माझा प्लॅन व्यवस्थित वर्क होईल. लकी इथे घरामध्ये चोरी करेल आणि तिकडे मुक्ता आणि सागर तुमच्या दोघांची हवा टाईट होणार आहे. इथून मी काय प्लॅनिंग करते हे तुम्हाला कधीही काही कळणार नाही. माझं डोकं कसं चालतंय हे तुम्हाला समजणार देखील नाही. आणि सागर तू आता फार मोठ्या हुशाऱ्या मारतोस ना. मला बघायचंच आहे की आता पुढे तू काय करणार आहेस ते. आता तुमची अशी वाट लावते ना मी, तेच बघा. आणि स्वतः लकी जेव्हा पैसे चोरी करेल त्यावेळेला काय हालत होणार आहे हे मलाही बघायचंच आहे. असं म्हणून आता मुक्ता तिथून गेल्यावर सावनी निघून जाते. आता एका डॉक्टरकडे मुक्ता तिला घेऊन येते आणि डॉक्टर म्हणते की मी तसं त्यांना ताप तर नाही आहे आणि सध्या व्हायरल चालू आहे सगळीकडे, म्हणून कणकण वाटत असेल तर त्याच्यासाठी मी गोळी लिहून देते. खरं तर त्यांची तब्येत काही इतकी बिघडलेली नाही, ठीक आहे, परंतु मी त्यांना औषध देते. भरपूर पाणी पिया आणि आराम करा, असं सावनीला ती म्हणते. त्यावर सावनी म्हणते की ठीक आहे डॉक्टर, आणि तुमचे पैसे मुक्ता देत असते. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की नको राहू दे मुक्ता, मी देते. आणि मग डॉक्टर म्हणतात की बाहेर रिसेप्शनवर पैसे द्या. आणि मुक्ता बाहेर निघून जाते. तेव्हा सावनी विचार करते की मुक्ता तू मला आता इथे डॉक्टरकडे घेऊन आली आहेस, परंतु घरी तिथे काय चालू असेल ना याचा तुम्हाला कोणालाही अंदाजा नाही. खरं तर त्या 10 लाख रुपयांसाठी 1,000 रुपये डॉक्टरकडे घालवणं मला काहीच वाटणार नाही. एकदा हे पैसे माझ्या हातात येऊ दे. असं म्हणून आता ती तिथून बाहेर जाते. इंद्रा येते आणि म्हणते की काय गं स्वाते, काय करते? ती म्हणते की बघ ना ही जुई, हिच्याबरोबर खेळत बसती आहे मी. तेव्हा इंद्रा म्हणते की मी आता बाजारात चालली आहे. काय गं जुई बाळा, काय आणू तुझ्यासाठी? मावरा खाणार का? तू मावरा खाणार? तुझ्यासाठी मी मावरा आणू का? असं ती तिला विचारत असते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की अगं मम्मी, ती कसली अजून मावरा खायला? नंतर ती म्हणते की बरं मी येते हा, तुझ्यासाठी मी काहीतरी खाऊ घेऊन येते. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की बरं ऐकलंस का मम्मी, माझ्यासाठी ना शिंपल्या घेऊन ये. त्यावर इंद्रा म्हणते की शिंपला, तुला शिंपल्या खायच्यात? बघते, शिंपल्या भेटल्या तर ठीक आहेत, नाहीतर मग मी खेकडा घेऊन येते. तेव्हा मग स्वाती म्हणते की चालेल, हरकत नाही, आण.
आणि मग ती खुश होते आणि नंतर म्हणते की मम्मी बरं चल आता मी हिच्याशी खेळते, तोपर्यंत तू पटकन जाऊन ये आणि ते क्लायंटही यायचेच आहेत ना आपल्याकडे, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आणि लकीचं लक्ष इंदिरा गेली का या सगळ्याकडे असतं. नंतर पुन्हा स्वाती बाळाशी खेळायला लागते. ती म्हणते की वा बाबा ऐकलंस का, आपली आजी काय म्हणाली, आजी ही छोटूसाठी आपल्या जुईसाठी माहुरा आणणार आहे, तू खाणार का, असं तो ते तिला विचारत असते. नंतर आता लकी हा पटकन कोणी नाही याच संधीचा फायदा घेतो आणि पटकन मुक्ताच्या लॉकरकडे तो धाव घेतो आणि इथे स्वाती आणि जुई या दोघीही खेळत बसलेल्या असतात. पटकन तो मुक्ताच्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये कपाट उघडायला जातो. तितक्यात स्वातीचा मुक्ताला फोन येतो आणि मुक्ता म्हणते की बरं स्वातीताई ऐका ना, एक काम होतं, जरा माझ्या रूममध्ये जा आणि बघा माझ्या रूममध्ये जरा एक मोठी फाईल होती, ती फाईल तिथेच आहे का की कुठे दुसरीकडे आहे ते मला बघायचं आहे. आता मुक्ताला ती म्हणते की बरं थांब, मी फोन स्पीकरवर टाकते, माझ्याबरोबर जुई आहे. आणि म्हणूनच लगेच ती फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते की चल जुई बाळा, आपल्याला मामीचं काम करायचं आहे, चल लवकर तिच्या रूममध्ये, असं म्हणून आता ती तिला रूममध्ये आणते, बेडवर ठेवते आणि मुक्ताला विचारते की काय गं, कुठे आहे तुझी फाईल. तेवढ्यातच लकी आता पटकन भिंतीच्या मागे लपतो, कारण त्याला स्वातीचा आवाज होतो आणि तो लॉकर तसाच बंद करून ठेवतो. आणि त्याच वेळेला आता स्वाती म्हणते की बरं आता मला नक्की सांग कुठे फाईल ठेवली आहेस. ती म्हणते की बघा ना तिथे टेबलवर किंवा आसपास कुठे ब्लॅक कलरची फाईल आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो हे बघ सापडली, ब्लॅक कलरची लेदरची फाईल. त्याच वेळेला आता मुक्ता तिला म्हणते की बरं ती फाईल आहे ना बाहेर हॉलमध्ये ठेवून द्या, मी कोणाला तरी पाठवते घेण्यासाठी, मग ती व्यक्ती ती फाईल घेऊन येईल. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, ही फाईल मी बाहेर ठेवते. असं म्हणून स्वाती जुईला म्हणते की चला आपलं काम झालेलं आहे, मामीची फाईल बाहेर ठेवून देऊया. आणि स्वाती ही रूमच्या बाहेर पडलेली असते. त्याच वेळेला आता लकी हा अंदाजा घेतो आणि पुन्हा त्या लॉकरकडे पैसे बघायला जातो. तर इथे स्वातीचं फोनवर बोलणं सुरू असतं. तितक्यातच लकी कपाटातले सगळे पैसे काढून घेतो आणि ते पैसे तो त्याच्या पिशवीत ठेवतो आणि घेऊन चाललेला असतो. तर अचानक हे सगळे पैसे खाली पडतात. स्वाती विचारते की काय रे, हे पैसे कोणाचे आहेत, इतके पैसे. तेव्हा मग तो म्हणतो की अगं ते काय ना माझ्या मित्राचे आहेत, त्याचं सध्या लग्न होत आहे ना, त्याने हे पैसे ना माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले आहेत आणि कसं आहे ना तो खूप कंजूस आहे आणि म्हणूनच सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि त्या मित्राला हे पैसे देऊन येतो मी. तेव्हा मग स्वातीला जरासा संशय येत असतो. लकी म्हणतो की मी निघतो, तो माझी वाट बघत असेल आणि मग सगळे आम्ही मित्र भेटणार आहोत, त्याची शॉपिंग करणार आहोत, असं म्हणून तो निघून जातो. तर इथे सागर हा फोन करून मुक्ताला म्हणतो की बरं मुक्ता ऐकलेत का, तुमची सगळी तयारी झाली आहे का. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो आता मी घरीच आलेले आहे, माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, मी तसं टोमॅटोही उकडून ठेवलेत म्हणजे सार करण्यासाठी आणि कटलेट्सची वगैरे पण तयारी करून ठेवली, म्हणून अजिबात तुम्ही चिंता करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच वेळेला आता मुक्ता ही कपाट उघडते आणि पैसे न बघताच कपाट पुन्हा बंद करून टाकते आणि तिची ब्लॅक कलरची फाईल आतमध्ये ठेवते. आणि सागर म्हणतो नाही क्लायंट येणार आहेत आपल्याला, मागच्या वेळेला जसे क्लायंट भेटले ना तसंच त्यांना आता भेटायचं आहे आणि तसंच आपली ओळख व्हायला हवी. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बरं सागर हल्लीकडे ना तुमचं जरा वेगळंच चाललेलं आहे ना, मला जरा मिहीरला विचारायला हवं, दादूसला काही ऑफिसमध्ये काम असतं की दादूस असंच बसलेला असतो. त्यावेळेला सागर म्हणतो की मुक्ता काय करणार मग आता, तुमची आठवणच येते तर. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर तसं नाही, काय ना हल्लीकडे तुम्ही फारच रोमॅन्टिक होत चाललायत. तेव्हा सागर म्हणतो की घ्या तुम्ही ना दोन्हीकडूनही बोलता, रोमॅन्टिक वागलं तरीही प्रॉब्लेम असतो, नाही वागलं तरीही प्रॉब्लेम असतो. तेव्हा मुक्ता आता हसायला लागते. तर मुक्ता म्हणते की बरं सागर आज संध्याकाळी घरी आलात ना की मी तुम्हाला सांगते की नेमका मला काय प्रॉब्लेम आहे तो, असं म्हणून आता मुक्ता हसायला लागते. आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत क्लायंट घरी येतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता ते पैसे हवे आहेत, काढा कपाटातून, क्लायंट आलेत. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर कपाटामध्ये ते पैसे नाही आहेत. हे ऐकल्यावर सागरला धक्का बसतो. सागर म्हणतो की काय बोलताय तुम्ही हे. मुक्ता म्हणते की हो सागर हे पैसे मी इथेच कपाटामध्येच ठेवले होते बघा ना, आणि ते पैसे आता इथे कपाटात नाही आहेत. सकाळी मी जेव्हा ऑफिसला क्लिनिकला जात होते तेव्हा बघितलं होतं तर पैसे तिथेच होते, मग अचानक हे पैसे इथून कसे काय गायब झालेत, असं म्हणून मुक्ता आता खूपच घाबरते आणि तिला टेन्शन आलेलं असतं. नंतर आता सगळ्यांसमोर सागर येतो आणि सागर म्हणतो की कपाटातले पैसे गायब झालेले आहेत. तर त्याच वेळेला इथे समोर सावनी बसलेली असते आणि सावनीकडे सागर अगदी रागाने बघत असतो. मग सावनी त्याच्याचकडे त्यावेळेला बघते आणि उठून त्याच्याकडे येऊन म्हणते की ओके इट्स मी अगेन,
म्हणजे फायनली तू पुन्हा माझ्यावरच संशय घेतलास. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव सागर, तू माझ्यावर संशय घेऊ शकत नाहीस. कारण त्यावेळेला तुझ्या बायकोकडे कपाटाची चावी होती आणि तुझ्या बायकोकडे चावी असताना पैसे कुठे जाऊ शकतात आणि मी तर तिच्यासोबत बाहेर होते. असं सरळ आता सावनी बोलून दाखवते आणि मग सागरला या गोष्टीचा खूपच राग येतो. आता स्वाती ही सागरला लकीने पैसे घेतलेत किंवा तिला लकीला पैसे घेऊन जाताना बघितलेत, हे सगळं जेव्हा सागर आणि मुक्ताला सांगेल त्याच वेळेला आता जेव्हा मुक्ताला लकीकडून समजेल की हे सगळं सावनीने त्याच्याकडून घडवून आणले आहे, तेव्हा नेमकं सागर आणि मुक्ता हे सावनीचे काय हाल करणार आहेत हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.